You have to read it carefully. शांततेत रीड केलं की मग तुम्हाला ऑटोमॅटिकली समजणार आहे ते. सगळे वर्ड्स वगैरे तर आपण बघतोच आहोत, मीनिंग्स. ओके, लेट अस स्टार्ट. I am presenting the screen. Tell me if it is visible. Okay, good. Am I audible? Am I audible to everyone? सगळ्यांना आवाज येतोय? Okay, thank you. Last time we have seen some part of introduction to our constitution. Actually, we have covered lots of things. Just last page is remaining. Okay, what we have seen, just एकदा आपण रिवाइज करूया. लास्ट टाइम काय पाहिलं होतं आपण की जसं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अवर विलेज और सिटी इज ऑल्सो कॅरीड आउट इन अकॉर्डिंग टू रूल्स. आपले जे रूल्स आहेत म्हणजे विलेजशी रिलेटेड असतील, स्कूलशी रिलेटेड असतील, आपल्या फॅमिली मधले रूल्स असतील, तर काहीतरी आपण त्याला रूल फॉलो करतो ना. फॅमिलीचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, काही नॉर्म्स असतात, तसेच स्कूलचे काही रूल्स असतात, विलेजेसचे, सिटी वर्क करण्यासाठी, सिटीचं काम स्मूथली चालण्यासाठी काही रेग्युलर म्हणजे रूल्स अँड नॉर्म्स बनवलेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी स्मूथली होण्यासाठी, ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉपर होण्यासाठी जरुरी असतात. द सेम वे आपल्या कंट्रीसाठी पण ऍडमिनिस्ट्रेशन जरुरी आहे. आपल्या कंट्रीचं पण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपलं प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालावी, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट जरुरी आहे आपल्याला. तर ह्या सगळ्या तरतुदी कॉन्स्टिट्यूशन मध्ये करून ठेवलेले आहेत. मग ह्या सगळे रूल्स जे आहेत, रूल्स रेग्युलेशन आपल्याला कुठे भेटतात? सगळे एक प्रॉपर बुक आहे त्याच्यासाठी, त्याला काय बोलतात? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान किंवा राज्यघटना. त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या कंट्रीच्या रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत. सगळे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये. कॉन्स्टिट्यूशन मीन्स प्रोव्हिजन्स और रूल्स रिगार्डिंग country are written there. Okay, every country has its own constitution. Like we saw America and England have their own constitution. है ना? अमेरिकेचं आणि इंग्लंडचं त्यांचं प्रत्येक कंट्रीचं असं एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असतं. फॉर एक्झाम्पल आपण अमेरिकेचं आणि इंग्लंडचं पाहिलं होतं. मग कॉन्स्टिट्यूशनची गरज काय आहे? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट हॅज टू फंक्शन विद इन अ सेट ऑफ रूल्स. गव्हर्नमेंटला वर्क करण्यासाठी एक सम सेट ऑफ रूल्स जरुरी आहे. तर त्यासाठी, कारण की गव्हर्नमेंटकडे पॉवर असते, त्या पॉवरचा मिसयूज होऊ नये म्हणून एका रूल मध्ये ठेवणं त्यांना जरुरी आहे. म्हणून कॉन्स्टिट्यूशन पण नेसेसरी आहे. नंतर आपण पाहिलं व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन. व्हॉट इज इन्क्लुडेड इन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्री. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? प्रशासन. हे गव्हर्नमेंट जे सगळं चालतंय ते कसं चालतं त्याला काय बोलतात? ऍडमिनिस्ट्रेशन. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग टू सेव्हरल सब्जेक्ट सच ॲज डिफेंडिंग बाउंड्रीज, प्रोटेक्टिंग द पीपल फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन,
eradication of poverty, creating employment, education and health services, encouragement to commerce and industries, protection of the weaker section, making policies for the progress of women, children and tribal people, etc. ह्या सगळ्यांसाठी गव्हर्नमेंट काम करतं. हे आपण बघितलं की आपल्या बॉर्डर्स डिफेंड करायचे असतील, म्हणजे प्रोटेक्ट करायचे असतील बॉर्डर्सला, किंवा एक्सटर्नल ॲग्रेशन, बाहेरून जे हल्ले वगैरे होतात त्याच्यातून आपल्या कंट्रीला प्रोटेक्ट करायचे, किंवा गरिबी हटाव म्हणतो ना आपण, इरॅडिक्शन ऑफ पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, तर त्यासाठी काम करायचे. नवीन नवीन जॉब मिळाले पाहिजेत लोकांना, त्यासाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी काम करायचे. ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इन्क्लूड होतात. मग बॅकग्राऊंड टू मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे का जरुरी होतं कॉन्स्टिट्यूशन बनवणं. तर इथे दिलंय बघा की आधी जे आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत होतो तर ते ब्रिटिशांनी बनवलेले होते. ते सगळे लॉज ब्रिटिशांनी बनवले होते. पण आपल्या इंडियन फ्रीडम फायटरला किंवा फ्रीडम मुवमेंट मध्ये जे लोक होते पार्टिसिपेटेड, त्यांना काय वाटत होतं की आपली एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक कमिटी बनवली. अ कमिटी वॉज एस्टॅब्लिश टू प्रिपेअर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया. इट कम्स टू बी नोन ॲज कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. म्हणजे त्यांनी एक कमिटी बनवली. आता आपल्याला एक कॉन्स्टिट्यूशन बनवायचं तर एकटा तर नाही बनवू शकत. एक सिंगल व्यक्ती, सिंगल पर्सन बनवू शकतो का कमिटी? फक्त डॉक्टर आंबेडकरांनी एकट्याने नाही बनवली ही कमिटी कॉन्स्टिट्यूशन. तर एक त्यांनी पहिले कमिटी बनवली. त्या कमिटीमध्ये खूप सगळे लोक होते, खूप सगळे कमिटी मेंबर्स होते. त्या सगळ्यांची मिळून एक कमिटी बनली. त्याला काय बोललं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. नाउ वी विल सी व्हॉट इज इन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय, तर मतदार संघटना. मराठी मिनिंग काय त्याचा, मतदार संघटना. India became independent on August 15, 1947. Before that, the British ruled over India. They had divided India into provinces like Bombay, Bengal and Madras for the convenience of administration. म्हणजे काय, इंडिया इंडिपेंडंट कधी झाला, 15 ऑगस्ट 1947 ला इंडिया स्वतंत्र झाला. मग त्याच्या आधी ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या इंडियावरती. मग त्यांनी इंडियाला कसं डिवाइड केलं होतं, प्रोव्हिन्सेस म्हणजे प्रांत, रिजन. प्रोव्हिन्सेस म्हणजे काय, रिजन. तर इंडियाला त्यांनी 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं होतं, बॉम्बे, बेंगॉल अँड मद्रास. त्यांना म्हणजे कन्व्हिनियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्यांना इझी जावं ऍडमिनिस्ट्रेशन करणं, राज्यकारभार सांभाळणं इझी जावं म्हणून त्यांनी त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. द ऍडमिनिस्ट्रेशन इन दीज प्रोव्हिन्सेस वॉज कॅरीड आउट बाय पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. मग त्या तिन्ही रिजनला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवला होता त्यांनी. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, एक प्रतिनिधी. एक जसा क्लासमध्ये जसा मॉनिटर असतो तसा एक प्रतिनिधी असतो. तर 3 जे रिजन्स आहेत त्यांचे 3 पार्ट्स, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टसाठी एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवला. सिमिलरली द लोकल प्रिन्सेस वेअर कॅरिंग आउट द ऍडमिनिस्ट्रेशन इन सम एरियाज. तर लोकल एरियासाठी काय होते, लोकल प्रिन्सेस होते. म्हणजे आपल्या इथं कसं पंचायत समिती वगैरे असते, ग्रामपंचायत, छोट्या एरियासाठी ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते. तर तिथे पण मग जे लोकल होते तर त्याला प्रिन्सेस बोलायचे. लोकल जो कारभार बघायचा तिथला त्याला काय बोलायचे, प्रिन्सेस. Such areas were known as princely state and their chief were known as princes. म्हणजे असे जे लोकल एरियाज होते छोटे छोटे, त्या सगळ्यांना काय बोलायचे, प्रिन्सली स्टेट, प्रिन्सली स्टेट्स बोलायचे त्याला. आणि त्याचा जो चीफ होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा कसा चीफ मिनिस्टर आहे, महाराष्ट्राचा एक म्हणजे एक मुख्य नेता आहे ना,
मुख्यमंत्री, त्याला आपण काय बोलतो, चीफ मिनिस्टर, तसं ते काय बोलायचे, प्रिन्सेस बोलायचे त्याला. तिथल्या चीफला ते प्रिन्सेस बोलायचे. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रोव्हिन्सेस अँड द प्रिन्सली स्टेट वेअर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. मग ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी तयार झाली, जी कमिटी, मी तुम्हाला म्हणलं की आता कॉन्स्टिट्यूशन बनवायचंय, मग त्यांनी एक कमिटी बनवली काही लोकांची. तर त्या कमिटीमध्ये कोण कोण लोक होते, म्हणजे हे जे छोटे छोटे प्रिन्सेस होते, लोकल प्रिन्सेस, ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केले त्यांनी. छोटे छोटे स्टेटचे प्रिन्सली स्टेटचे जे सगळे मेंबर होते, चीफ मेंबर, त्या सगळ्यांना त्यांनी त्या कमिटीमध्ये घेतलं. देअर वेअर अ टोटल ऑफ 299 मेंबर्स इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर असे किती लोक होते, 299. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर त्याचे प्रेसिडेंट कोण झाले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज द प्रेसिडेंट. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपण सगळ्यांना माहितीये की कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर बाबासाहेब आंबेडकर येतात, कारण की त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये, कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामध्ये. त्यांनी खूप दिवस रात्र मेहनत करून ते कॉन्स्टिट्यूशन बनवलंय आपल्या कंट्रीसाठी. त्यांचा मोलाचा सहभाग तर आहेच. बाकीचे मेंबर तर होते, 299 मेंबर्स होते, पण बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. They did a lot of hard work for making of constitution. Dr. Babasaheb Ambedkar was the chairman of the drafting committee. He had studied in depth the constitution of different countries of the world. He studied and contemplated day and night to draft our constitution. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, ड्राफ्टिंग कमिटी जी बनली मी तुम्हाला सांगितलं, ते 299 मेंबर. मग प्रेसिडेंट होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि चेअरमन कोण होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरमन होते त्याचे. मग ही हॅड स्टडीड इन डेप्थ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. त्यांनी काय केलं, बाकीच्या सगळ्या कंट्रीजचं कॉन्स्टिट्यूशन, आपल्याला एक आता न्यू कॉन्स्टिट्यूशन बनवायचंय म्हणल्यावर मग त्यांनी काय रेफरन्स घेतला की बाकीच्या ज्या सगळ्या कंट्रीज आहेत त्यांचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी काय काय लॉज बनवलेले, काय काय नॉर्म्स ठेवलेले. तर तसे ते सगळे त्यांनी स्टडी केले, इन डेप्थ स्टडी केला, म्हणजे खूप खोलवर जाऊन खूप डिटेल मध्ये स्टडी केला त्यांनी. ही स्टडीड अँड कॉन्टेम्पलेटेड डे अँड नाईट टू ड्राफ्ट अवर कॉन्स्टिट्यूशन. कंटेम्पलेटेड म्हणजे काय, चिंतन केलं त्यांनी, तेवढं हार्डवर्क केलं त्याच्यासाठी, रात्रंदिवस त्यांनी एक केला त्याच्यासाठी, कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी. द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन प्रिपेअर्ड बाय हिम वॉज प्रेझेंटेड टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. म्हणजे हे जे ड्राफ्ट त्यांनी बनवला, समजा एक रफ त्यांनी एक ड्राफ्ट बनवला ह्याच्यासाठी की आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड, तर तो त्यांनी प्रेझेंट केला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. जे सांगितलं मी 299 मेंबर होते, त्या सगळ्यांना त्यांनी तो ड्राफ्ट प्रेझेंट केला. इट वॉज डिस्कस्ड आर्टिकल बाय आर्टिकल. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं अमेरिकेचे फक्त 7 आर्टिकल आहेत, तसे आपले जे काय आर्टिकल होते ते सगळे वन बाय वन आंबेडकरांनी डिस्कस केले सगळ्यांशी. मॅनी अमेंडमेंट्स वेअर सजेस्टेड बाय डिफरंट मेंबर्स. म्हणजे अजून काही दुरुस्ती होत्या, काही अमेंडमेंट्स म्हणजे काय, अजून काही त्याच्यामध्ये रिपेअरिंगची जरुरी होती त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्या ड्राफ्ट मध्ये, ते सगळ्या सजेस्ट केल्या, वेगवेगळ्या मेंबर्सनी सजेस्ट केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हँडल्ड द टास्क ऑफ प्रेझेंटिंग द ड्राफ्ट. त्यांनी काय केलं, तो ड्राफ्ट प्रेझेंट पण करायला पाहिजे ना, तर सगळ्यांसमोर तो प्रेझेंट पण केला. आन्सरिंग द व्हेरियस क्वेश्चन्स रेज्ड ऑन इट, मेकिंग चेंजेस इन द ड्राफ्ट ॲज पर द सजेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अँड मेकिंग एव्हरी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फ्लॉलेस. म्हणजे त्यांनी काय काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो
ड्राफ्ट प्रेझेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, वेगवेगळ्या क्वेश्चनला आन्सर केलं. बाकीचे जे मेंबर होते त्यांनी बरेच क्वेश्चन रेज केले, मग त्याला त्यांनी प्रॉपर आन्सरिंग केलं. काही चेंजेस केले, जसं जसं सजेशन केलं त्या असेंब्ली मधल्या लोकांनी तसं तसं त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि सगळे प्रोव्हिजन त्यांनी फ्लॉलेस बनवले, म्हणजे सगळ्यांना समजण्यासारखे इझी बनवले, सगळ्यांना समजतील असे बनवले. ड्यू टू दिस कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज कॉल्ड आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे हे सगळं बाबासाहेबांनी केलंय कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड. हे सगळं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं एवढं मोठं योगदान आहे ह्याच्यामध्ये. कॉन्ट्रीब्युशन मीन्स एवढं मोठं योगदान आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यामध्ये, म्हणून मग डॉक्टर बाबासाहेबांना काय बोलतात? आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. We are proud of it. Decisions in the Constituent Assembly were made on the basis of debate and discussion. अजून थोडं त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलंय की ऍक्च्युली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कसं कसं झालं, काय काय गोष्टी घडल्या. तर डिसिजन जे झाले कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, तर त्यांनी खूप सगळे डिबेट्स केले, डिस्कशन केले, चर्चा केली. डिबेट्स म्हणजे आपण काय बोलतो त्याला, थोडस आपले मत मांडण्यासाठी, हे माझं मत प्रूव्ह करण्यासाठी एकमेकांशी आपण हे करतो ना, थोडस लाऊडली चर्चा करतो, त्याला बोलतात डिबेट. रिस्पेक्ट फॉर अपोजिंग व्ह्यू पॉइंट्स अँड acceptance of appropriate suggestion was the characteristics of working of the constituent assembly. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची कॅरेक्टरिस्टिक काय, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय की त्यांनी म्हणजे दुसऱ्याचे व्ह्यू पॉइंट जे होते ते पण अप्रोप्रिएट असतील, योग्य त्यांचे व्ह्यू पॉइंट्स असतील, त्यांचे दृष्टिकोन चांगले असतील तर त्यांनी ते, किंवा सजेशन चांगले असतील तर त्यांनी ते ऍक्सेप्ट केले. It took 2 years, 11 months and 17 days to complete the writing of the constitution. कॉन्स्टिट्यूशन बनवायला 2 years, 11 months and 17 days लागले. म्हणजे किती डीप स्टडी करावा लागला असेल बघा आंबेडकरांना. 2 years त्यांनी स्टडी केला, 2 years 11 months, जवळजवळ 3 years स्टडी केला त्यांनी. तेव्हा कुठे आपल्याला हे आपलं हे कॉन्स्टिट्यूशन मिळालं. देअर वेअर 22 पार्ट्स, 395 आर्टिकल्स अँड 8 शेड्यूल्स इन द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन. आपले किती आर्टिकल आहेत बघा, 395 आर्टिकल्स आहेत आपले, 22 पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये 395 आर्टिकल्स आहेत आणि 8 शेड्यूल्स आहेत. Some of the well-known members of the Constituent Assembly were Dr. Rajendra Prasad, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, JP कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता and others. The noted legal expert B.N. Rao was appointed as constitutional advisor on legal matters. म्हणजे हे BN, हे सगळे वरचे जे होते ते आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधले मेंबर होते, वेल नोन मेंबर होते, म्हणजे जास्त त्यांनी त्याच्यासाठी काम केलेलं आहे. ही वर्क लॉट, दीज पीपल वर्क लॉट फॉर अवर कॉन्स्टिट्यूशन. आणि BN राव जे होते ते लिगल ऍडवायझर होते, म्हणजे लिगल काही असतात, कायद्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या जर त्यांना सांगायच्या असतील कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर ते त्याचे ऍडवायझर होते, म्हणजे ते तसे सजेशन द्यायचे, लिगल टर्मशी रिलेटेड सजेशन द्यायचे BN राव. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इनॅक्टेड द कॉन्स्टिट्यूशन अँड अडॉप्टेड इट ऑन 26 नोव्हेंबर 1949. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कधी इनॅक्ट झाली, म्हणजे कधी अस्तित्वात आली, तर 26 नोव्हेंबर 1949. अडॉप्टेड म्हणजे कसं सगळ्यांनी घेतली, मान्य केली असं म्हणू शकतो आपण. अडॉप्टेडचा मिनिंग दत्तक आहे, पण इथे तसं नाही होऊ शकत ना, सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं, त्याला काय बोलतात, अडॉप्टेड. ऑन 26 नोव्हेंबर 1949. Therefore 26 नोव्हेंबर इज ऑब्झर्व ॲज कॉन्स्टिट्यूशन डे. कॉन्स्टिट्यूशन डे कोणता आहे आपला, 26 नोव्हेंबर 1949. The country began to govern according to the provisions of the constitution from
26 January 1950. The Indian Republic came into existence from this day. Therefore, 26 January is celebrated as Republic Day. तर रिपब्लिक डे आपण का सेलिब्रेट करतो 26 जानेवारी? प्रजासत्ताक दिन म्हणून का आपण चालू केला? तर हे कॉन्स्टिट्यूशन मधले प्रोव्हिजन्स आहेत सगळे, तर त्या अकॉर्डिंगली आपलं गव्हर्नमेंट चालायला लागलं, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन त्यानुसार चालायला लागलं. तर कोणत्या डे पासून? 26 जानेवारी 1950. इंडियन रिपब्लिक केम इन टू एक्झिस्टन्स. म्हणजे आपलं जे इंडियन आहे, आपल्या भारतीयांचं प्रजासत्ताक आहे, ते केव्हापासून अस्तित्वात आलं? 26 जानेवारी 1950. म्हणून आपण तो रिपब्लिक डे म्हणून सेलिब्रेट करतो. You would like your class to run according to rules, wouldn't you? Which rules? and आता तुमच्या क्लासमध्ये पण तुम्हाला असं वाटतं ना की एक ऍडमिनिस्ट्रेशन नुसार चालावं, तर मग तुम्ही कोणते रूल सेट कराल किंवा तुम्हाला काय इन्क्लूड करायला आवडेल तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या रूल्समध्ये, क्लासच्या रूल्समध्ये? त्याची एक तुम्हाला लिस्ट बनवायची. रिकाम्या वेळेत कधी वाटलं तुम्हाला हा चॅप्टर रीड केल्यावरती थोडस तुम्ही अजून एक्स्ट्रा थिंक करून आपल्या क्लाससाठी आपण काय करू शकतो, तर असे रूल्स पण तुम्ही बनवू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज इन द वाइड रेंज ऑफ फील्ड्स लाईक वॉटर कन्झर्वेशन, फॉरेन पॉलिसी, नॅशनल सिक्युरिटी, जर्नलिझम, इकॉनॉमिक्स, सोशल जस्टिस एक्सेट्रा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी फक्त कॉन्स्टिट्यूशनच नाही बनवलं, त्याच्यामध्येच नाही योगदान दिलं, तर अजून खूप सगळ्या गोष्टींवर त्यांनी काम केलेलं आहे आपल्या भारतासाठी. जसं की वॉटर कॉन्झर्वेशन असेल, फॉरेन पॉलिसी. वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे पाण्याशी रिलेटेड, पाणी संवर्धन म्हणतो ना आपण, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे वाचवा, तसं पाणी वाचवा म्हणतो आपण, सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ वगैरे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. फॉरेन पॉलिसीज बनवल्या, म्हणजे फॉरेन कंट्रीशी रिलेटेड काय रूल्स आणि रेग्युलेशन्स असावेत ते त्यांनी बनवले. नॅशनल सिक्युरिटी, आपल्या देशाच्या सिक्युरिटीसाठी काम केलं. जर्नलिझम म्हणजे पत्रकार पण होते ते, पत्रकारितेमध्ये पण त्यांनी खूप योगदान दिलं. इकॉनॉमिक्स, आपल्या अर्थशास्त्र म्हणजे पैशाशी रिलेटेड जे आपल्या भारतातल्या आपल्या कंट्रीच्या अर्थव्यवस्था म्हणजे पैशाशी रिलेटेड जी देवाणघेवाण असते त्याला काय बोलतात? इकॉनॉमिक्स. तर त्याच्याशी त्यांनी त्याच्यावरती भरपूर काम केलं. सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, समाजामध्ये सगळी न्याय व्यवस्था सुरळीत चालली पाहिजे, त्याला काय बोलतात? सोशल जस्टिस. तर त्याच्यासाठी त्यांनी काम केलं. किती योगदान आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड? समजलं? कुठलं सेंटेन्स समजलं नाही किंवा लक्षात आलं नाही कुठला पार्ट? ओके, एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. व्हेरी गुड. तर हे बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्ट प्रेझेंट करत होते, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट प्रेझेंट करत होते डॉक्टर राजेंद्र प्रसादांना. तिथे फोटो, जुने काही फोटो पण त्यांनी दाखवलेले. तर हा एक्सरसाइज अजून एकदा तुम्ही घरी चॅप्टर नीट रीड करायचा आहे आणि त्याच्यावरचा एक्सरसाइज कम्प्लीट करायचा आहे. आणि मला कुणाचे फोटो मिळत नाहीयेत, 7th स्टँडर्ड स्टुडंट्स, 1-2 स्टुडंट्सचेच मला मिळालेले आहेत होमवर्क. तर होमवर्क कम्प्लीट करायचा आहे सगळ्यांनी. होमवर्क कम्प्लीट केला, फोटो पाठवला तरी मला कळणार आहे ना की तुम्ही करताय की नाही. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. खाली दिलेल्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. व्हॉट इज प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्स काय आहेत ते पाहिलं आपण. प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी. तर तरतुदी पाहिल्या आपण कॉन्स्टिट्यूशनच्या काय आहेत, स्टार्टिंगलाच पाहिल्या.
इथे आहे बघा 63 पेज नंबर 63 provisions in the constitution. You can see here provisions in the constitution. Provisions in the constitution are about different things. For example, citizenship, right of the citizens, the relationship between citizens and the state, subject of the law to be made by the government. हे सगळे प्रोव्हिजन्स आहेत. तर ते तुम्हाला एक्सेट्रा पर्यंत हे सगळे प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मधले. ते तुम्हाला रीड करायचेत आणि लिहायचेत पण. Okay, you don't get the homework. Okay, I will talk to ma'am, Vaishali ma'am, and let you know. Okay. कॉन्स्टिट्यूशन डे. कॉन्स्टिट्यूशन डे तर पाहिलंच आहे आत्ताच आपण. कोण सांगेल कॉन्स्टिट्यूशन डे? What we have seen just now. Which is the constitution day? Yes, 26 November 1949. डिस्कस म्हणजे काय? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज इस्टॅब्लिश्ड. मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज इस्टॅब्लिश्ड असं एक सेंटेन्स दिलंय त्यांनी आणि तुम्हाला डिस्कस करायचंय. मग व्हाय इट इज इस्टॅब्लिश्ड, हाऊ इट इज इस्टॅब्लिश्ड असं तुम्हाला 2 to 3 लाईन्स मध्ये त्याचा आन्सर द्यायचंय. व्हाय कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज इस्टॅब्लिश्ड असं त्याचा आन्सर द्यायचं तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज कॉल्ड द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज कॉल्ड, त्यांना डॉक्टर आंबेडकरांना आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन का बोललंय? इथे आहे बघा आन्सर, पेज नंबर 65. मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. तुम्ही ते रीड केलं की तुम्हाला समजून जाईल. व्हाय ही कॉल्ड आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी काय काय हार्डवर्क केलं त्याच्यासाठी, दिवस रात्र एक केला आणि मग ड्राफ्ट प्रेझेंट केला, वेगवेगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिले, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधल्या लोकांचे सजेशन ऍक्सेप्ट केले, त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर दिले. हे सगळं तुम्हाला परत रीड करायचंय आणि लिहायचंय. The next is choose the right option. The constitution of this country is primarily unwritten. कोणत्या कंट्रीचं प्रायमरीली अनरिटन होतं कॉन्स्टिट्यूशन? तर ते पाहिलं आपण. इंग्लंड आणि अमेरिका 2 कंट्रीज पाहिल्या, त्याच्यामध्ये इंग्लंडचं अनरिटन होतं कॉन्स्टिट्यूशन. हु वॉज द प्रेसिडेंट? हे सगळे इझी क्वेश्चन आहेत. आपण चॅप्टर नीट समजून घेतलाय त्याच्यामुळे हे क्वेश्चन इझी जाणार आहेत तुम्हाला. फक्त तुम्हाला ऑप्शन एक सिलेक्ट करायचं आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ऑन व्हॉट सब्जेक्ट डज द गव्हर्नमेंट हॅव टू मेक लॉज? कोणत्या सब्जेक्ट वरती गव्हर्नमेंटला लॉ बनवावा लागतो? चॅप्टर रीड, जो जो चॅप्टर रीड करणार आहे त्याला त्याला इझिली लक्षात येणार आहे कुठे कोणता आन्सर आहे ते. Government have to made laws on. गव्हर्नमेंटला लॉ कशासाठी बनवावे लागतात? इथे आहे बघा, व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग टू सेव्हरल सब्जेक्ट सच ॲज डिफेंडिंग द बाउंड्रीज, प्रोटेक्टिंग द पीपल, एक्सेट्रा.
Everybody understood? We will go on the next chapter. ओके, नेक्स्ट चॅप्टर बघूया आपण आता. चॅप्टर मी इतका डिटेल मध्ये समजलाय, 2 लेक्चर मध्ये आपण चॅप्टर कंप्लीट केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन आन्सर पण इझी जाणार आहेत, शोधले तर इझिली सापडणार आहेत. नेक्स्ट our next chapter is preamble to the constitution. Preamble to the constitution म्हणजे प्रिएम्बल मीन्स काय? प्रिएम्बल माहितीये का कुणाला? चॅप्टरच्या नावावरून काही लक्षात येतंय का कुणाच्या? प्रिएम्बल म्हणजे काय असेल? नाही, नो, नॉट अ प्रिन्सेस. प्रिएम्बल, प्रिन्सेस म्हणजे आपण पाहिलं ना, प्रांत किंवा रिजनला प्रिन्सेस बोलतात. नॉट संविधान. संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, पण आपल्याला त्याचं प्रिएम्बल बघायचंय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची स्टार्टिंग, म्हणजे स्टार्टिंगला जे आपण कोणतं पण बुक ओपन करतो, आपलं टेक्स्ट बुक असेल किंवा अजून कुठलं, तर त्याच्यावरती सुरुवातीला काही माहिती दिलेली असते. त्याला काय बोलतात? प्रस्तावना. आपण ऐकलं असेल, प्रस्तावना बोलतो आपण त्याला. बुकमध्ये असते प्रस्तावना. तर पुढे काय काय होणार आहे त्या बुकमध्ये त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली असते, तर त्याला आपण प्रस्तावना बोलतो. तसंच कॉन्स्टिट्यूशनची जी प्रस्तावना आहे त्याला काय बोलायचं? प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे सुरुवातीच्या काही पेजेसमध्ये त्यांनी ह्या कॉन्स्टिट्यूशन मधले सगळे लॉज वगैरे आहेत ते थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, की हे कॉन्स्टिट्यूशन कसं वर्क करतं, किंवा पुढे जाऊन इतके सगळे लॉज आहेत, आपण पाहिले इतके सगळे आर्टिकल्स आणि इतके सगळे लॉज आंबेडकरांनी बनवून ठेवलेले. आत्ताच इथे पाहिलं आपण. हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर? 395 आर्टिकल्स, 22 पार्ट्स. मग त्या सगळ्याची जी प्रस्तावना आहे, त्याचं जे इंट्रोडक्शन आहे, तर उद्देशिका. येस, प्रॉपर मराठी वर्ड इज उद्देशिका, म्हणजेच प्रस्तावना. तर ह्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा उद्देश काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर त्याला बोलतात प्रिएम्बल. ठीक आहे, प्रिएम्बल मीन्स प्रस्तावना, उद्देशिका. प्रिएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. वी लर्न दिस इन द प्रिव्हियस चॅप्टर. आपण काय काय पाहिलं आताच्या लास्ट चॅप्टर मध्ये? द कॉन्स्टिट्यूशन इज अन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट क्लॅरिफाईंग द रूल्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. कॉन्स्टिट्यूशन काय एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, आणि ते काय करतं? सगळे रूल, ऍडमिनिस्ट्रेशनचे सगळे रूल क्लॅरिफाय करतं, म्हणजे क्लिअर करतं, एक्सप्लेन करतं आपल्याला. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आपण पाहिलं, 299 मेंबर्स होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवलं आपल्या इंडियाचं. अवर रिप्रेझेंटेटिव्ह हॅव टू कॅरी आउट द ऍडमिनिस्ट्रेशन ॲज पर लॉ लेड डाऊन बाय द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्यूशननी जे आपल्याला लॉ बनवून दिले त्याच्यानुसारच ह्या रिप्रेझेंटेटिव्हला ऍडमिनिस्ट्रेशन कॅरी करावं लागतं, म्हणजे प्रशासन, आपलं सरकार, गव्हर्नमेंट चालवावं लागतं. हे जे प्रतिनिधी आहेत, सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांना कॉन्स्टिट्यूशनच्या नियमांप्रमाणे सगळं चालावं लागतं. अवर कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल अँड द हायेस्ट लॉ ऑफ लँड. आपलं कॉन्स्टिट्यूशन जे काय आहे? फंडामेंटल अँड हायेस्ट लॉ ऑफ लँड, म्हणजे मूलभूत आहे, एकदम एकदम बेसिक आहे, आणि आपल्या कंट्री मधला सगळ्यात हायेस्ट लॉ मध्ये कोणतं येतं? कॉन्स्टिट्यूशन येतं. मूलभूत आहे आणि हायेस्ट लॉ ऑफ लँड, म्हणजे कायदा जो बोलतो, कायदा आणि सुव्यवस्था, त्याच्यातल्या हायेस्ट वरती कोण येतं? सगळ्यात फर्स्ट नंबरवर कोण येतं? कॉन्स्टिट्यूशन.
लॉ ऑफ लँड म्हणजे काय? नॉर्मल कायदा, आपला कायदा आणि सुव्यवस्था म्हणतो ना आपण, तर त्याला बोलतात लॉ ऑफ लँड. देअर आर डेफिनाइट एम्स ऑर पर्पसेस इन मेकिंग एनी लॉ. Basic provisions in the law are made after clarifying these objectives. A systematic arrangement of all the aims and objective of law is the preface to the law. The preface to the Indian Constitution is called preamble. The preamble sets out the objective of our constitution. म्हणजे काय दिलंय बघा आता त्यांनी, our constitution is the fundamental and highest law of land. तर कॉन्स्टिट्यूशन आताच मी सांगितलं की मूलभूत आहे आणि सगळ्यात प्रथम क्रमांकावर येतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये, रूल्समध्ये. देअर आर डेफिनाइट एम्स ऑर पर्पजेस इन मेकिंग एनी लॉ. कुठला एखादा लॉ बनवायचा असेल तर त्याला काहीतरी उद्देश असतो, काहीतरी पर्पज असतो, त्याचा हेतू असतो. एखादा लॉ बनवायचा आपल्याला, एखादा कायदा बनवायचा तर त्याला काहीतरी कशासाठी बनवायचं आपल्याला, त्याला काहीतरी पर्पज असतो ना. बेसिक प्रोव्हिजन इन द लॉ आर मेड आफ्टर क्लॅरिफाईंग दीज ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे बेसिक जे प्रोव्हिजन्स आहेत लॉ मधले किंवा बेसिक तरतुदी, मूळच्या ज्या तरतुदी आहेत, तर त्या काय करतात, आर मेड आफ्टर क्लॅरिफाईंग दीज ऑब्जेक्टिव्ह. हे सगळे ऑब्जेक्टिव्हला क्लिअर करतात, पहिले एक्सप्लेन करतात आणि मग नंतर प्रोव्हिजन्स बनवले जातात. A systematic arrangement of all the aims and objectives of the law is the preface to the law. म्हणजे हे सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेलं असतं. प्रीफेज म्हणजे तेच प्रिएम्बल. प्रीफेज मीन्स प्रस्तावना, प्रिएम्बल. तर ह्या प्रस्तावनेमध्ये काय असतं, सिस्टमॅटिक अरेंजमेंट करून ठेवलेली असते. सगळे लॉज आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे आपण आता पाहतो एखादं बुक असेल तर 10 चॅप्टर असतील तर पहिल्या प्रस्तावनेमध्ये सगळं दिलेलं असतं. अनुक्रमणिका, मग प्रस्तावना, मग चॅप्टरचं नेम, मग त्याच्यानंतर त्याचा पेज नंबर, हो ना. प्रस्तावनेमध्ये थोडी इन्फॉर्मेशन दिलेली असते. तसं मग हे सगळे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत कॉन्स्टिट्यूशन मधले, ते सगळे प्रीफेज मध्ये दिलेले. द प्रीफेज टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज कॉल्ड प्रिएम्बल. बघा, प्रीफेजलाच काय बोलतात, प्रिएम्बल बोलतात. द प्रिएम्बल सेट्स आउट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. मग हे प्रिएम्बल काय करतं, तर सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधले, सगळे उद्दिष्ट आहेत. हे कॉन्स्टिट्यूशन का बनवलं, त्याच्यामध्ये कोणते कोणते लॉ आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळे फर्स्ट पेजवर त्यांनी बनवलेले, त्याला बोलायचं प्रिएम्बल. डू धिस. Read the preamble to our constitution. Make a list of important word in it. Where else do you come across these? Where else do you come across these words? म्हणजे प्रिएम्बल तुम्हाला थोडक्यात रीड करायचंय. आपल्या कंट्रीचं कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रिएम्बल आहे ते तुम्हाला रीड करायचं, ट्राय करायचं आहे. आणि त्याच्यातले इम्पॉर्टंट वर्ड असतील ते फाइंड आउट करायचे. आणि तुम्हाला हे वर्ड अजून बाहेर कुठे, बाहेर तुम्ही जे आतापर्यंत लर्न केले त्याच्यामध्ये ते वर्ड कुठे तुम्हाला शिकायला भेटले किंवा तुम्ही कुठे दिसले ते वर्ड, तर ते तुम्हाला आठवायचंय. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं थिंक करायचंय. आतापर्यंत समजलं ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रीफेज काय असतं. प्रीफेज मध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह कसे बनवलेले आहेत. प्रीफेज मीन्स प्रिएम्बल. प्लीज रिपीट. परत रिपीट करायचंय. ओके. आता आपण फर्स्ट बॉक्स तर कळला असेल सगळ्यांना की कॉन्स्टिट्यूशन का जरुरी आहे किंवा कुणी बनवलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वगैरे आपण ते बघितलं. मग सगळ्यांनी मिळून कॉन्स्टिट्यूशन बनवलं हे पण आपण पाहिलं. मग आता ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळे जे कायदे लिहून ठेवलेले, तुम्हाला एवढंच ह्या पॅराग्राफ मधून समजून घ्यायचंय की हे जे सगळे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळे त्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत. की पुढे जाऊन कॉन्स्टिट्यूशन तर खूप मोठी बुक आहे, खूप जाडच्या जाड बुक आहे. आपल्या इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे खूप मोठी बुक आहे. पण त्याच्यामध्ये जे प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ह्या कॉन्स्टिट्यूशनचं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे उद्दिष्टे काय आहेत किंवा हे कशासाठी बनवले, कोणते कोणते लॉज, पुढे जाऊन बरेच बरेच सगळे त्याच्यामध्ये नियम आहेत, कायदे, तरतुदी केलेले आहेत. मग
त्याचं जे सारांश असतो, त्याचं जे एक छोट्या स्वरूपात त्यांनी प्रस्तावनेमध्ये सगळं त्याचं इंट्रोडक्शन लिहून ठेवलेले, त्याला बोलायचं प्रिएम्बल. सगळ्या लॉचे जे एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहे ते एका फर्स्ट पेज वरती, फर्स्ट काही पेजेस वरती लिहून ठेवलेले, त्याला आपण बोलतो प्रिएम्बल, प्रीफेज. समजलं? ओके. We all are Indian citizens. The preamble tells us what we all have to achieve as people. म्हणजे आपण सगळे कोण आहेत? इंडियन सिटीजन आहेत, भारतीय नागरिक आहोत आपण सगळे. मग आपल्याला प्रिएम्बल काय सांगतं? आता हे कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड नाहीये. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी प्रिएम्बल आहे त्याच्यावरती हा चॅप्टर आहे. प्रस्तावना जी आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्यावरती, हा प्रिएम्बल वरती हा चॅप्टर आहे सगळं. द प्रिएम्बल टेल्स अस व्हॉट वी ऑल हॅव टू अचीव एज अ पीपल. म्हणजे आपण एक सामान्य माणूस आहे. पीपल म्हणजे कोण आहे? आपण सामान्य नागरिक आहेत. मग आपल्याला काय मिळवायचंय? आपल्याला माणूस म्हणून काय मिळवायचंय? त्या सगळ्या गोष्टी प्रस्तावनेमध्ये सांगितलेल्या आहेत. द व्हॅल्यूज, थॉट्स अँड आयडियाज इन इट आर नोबल. आता त्या प्रिएम्बल मध्ये ज्या व्हॅल्यूज सांगितल्यात, व्हॅल्यूज म्हणजे मोठे मोठे विचार सांगितलेत त्यांनी, मोठे थॉट्स आणि आयडियाज, अशा काही कल्पना सुचवलेल्या आहेत. तर त्या कशा आहेत? नोबल आहेत, व्हेरी नोबल म्हणजे थोर आहेत, खूप महान. आपण म्हणतो ना नोबल म्हणजे काय? खूप महान, थोर, अशा प्रकारचे मूल्ये, विचार वगैरे कल्पना त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मूल्य, विचार आणि कल्पना. नोबल म्हणजे फार महान आहेत किंवा थोर आहेत त्याच्यामधल्या ज्या कल्पना आहेत त्या. द एंटायर कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन द प्रोव्हिजन्स थ्रू विच दीज गोल्स आर टू बी रिअलाइज्ड. मग हे सगळं कॉन्स्टिट्यूशनचा सारांश आहे हा सगळा. द एंटायर कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन द प्रोव्हिजन्स थ्रू विच द गोल्स आर टू बी रिअलाइज. म्हणजे ह्या ज्या हे सगळं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा हा सारांश काय सांगतो की आपले काय गोल्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय गोल्स आहेत ते आपल्याला रिअलाइज होतात ह्या कॉन्स्टिट्यूशन प्रस्तावनेमधून, प्रिएम्बल मधून. द प्रिएम्बल बिगिन्स विथ द वर्ड्स वी द पीपल ऑफ इंडिया. इट टॉक्स अबाउट द resolve of Indians to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic. We shall now understand the meaning of each of these terms. म्हणजे प्रिएम्बलची सुरुवातच कशी होते? वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आपण सगळे भारतीय नागरिक, आपण सगळे भारतीय, असं म्हणून त्या प्रिएम्बलची सुरुवात होते. आणि ते प्रिएम्बल काय सांगते आपल्याला? तर रिझॉल्व करते, म्हणजे ते आपल्या काय काय रिझॉल्व करते की इंडियन्स टू कॉन्स्टिट्यूट इंडिया टू सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर अँड डेमोक्रेटिक रिपब्लिक. सॉव्हरीन म्हणजे काय? रिझॉल्व करते म्हणजे ते आपले जे प्रॉब्लेम असतील त्याला सॉल्व्ह करणं म्हणतो ना आपण, रिझॉल्व. तर मग त्या गोष्टी समजून सांगते आपल्याला. सॉव्हरीन काय, सोशलिस्ट काय, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक, ह्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत. तर त्या सुरुवातीला त्यांनी सॉव्हरीन म्हणजे काय, सोशलिस्ट, सेक्युलर म्हणजे काय, डेमोक्रेटिक काय, डेमोक्रेटिक रिपब्लिक, ह्या सगळ्या गोष्टी ते स्टार्टिंगला असे अवघड अवघड वर्ड्स आलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. मग ते सगळे टर्म्स आहेत त्याला ते एक्सप्लेन केलेले आहे प्रिएम्बल मध्ये. तर सॉव्हरीन म्हणजे काय? तर स्वतंत्र, सॉव्हरीन मीन्स स्वतंत्र. सोशलिस्ट आपण म्हणतो ना, सोशलिस्ट समाजवादी, सामाजिक. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, सगळे सर्व धर्म समानता आहे आपल्या भारतामध्ये, त्याला काय बोलतात? सेक्युलर. म्हणजे धर्मनिरपेक्ष, म्हणजे धर्मावरून वाद नाही व्हायला पाहिजे. तर आपण काय बोलतो? इंडिया इज अ सेक्युलर कंट्री, म्हणजे धर्मनिरपेक्ष कंट्री आपली, सगळे धर्म तिथं, आपण सगळ्या धर्माचे लोक राहतो. सोशलिस्ट, सामाजिक कंट्री आपली, आपल्याला म्हणजे समाजाशी कनेक्ट व्हायला, समाजामध्ये राहायला आवडतं.
सॉवरीन म्हणजे स्वतंत्र आहे आपण. इंडियन स्वतंत्र आहेत, आता ते कुणाचे गुलाम नाहीयेत, कुणाच्या अंडर नाहीयेत. आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणजे लोकशाही प्रजासत्ताक. लोकशाही आहे ना आपल्या इथं, डेमोक्रेसी चालते आपल्या इथं, म्हणजे आपण आपला नेता निवडून देतो. इलेक्शन थ्रू आपण आपला रिप्रेझेंटेटिव्ह चूज करतो, जसं की चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर हे आपण चूज केलेले असतात, म्हणून त्याला बोलतात डेमोक्रेटिक रिपब्लिक. तर फर्स्ट इज सॉवरीन स्टेट. सॉवरीन स्टेट म्हणजे काय? स्वतंत्र 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 प्रदेश. India was ruled by Britons for a long period. The British rule ended on 15 August 1947. Our country became independent. India became sovereign. We are now free to take decisions as we think fit in our own country. The word sovereign means that the state is not under the control of foreign power. म्हणजे काय? इंडिया वॉज रूल्ड बाय ब्रिटन फॉर अ लॉंग पिरियड, म्हणजे आपला भारत देश जो आहे तो ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये होता ना खूप खूप काळ, आणि नंतर ब्रिटिश रूल्ड एंडेड, म्हणजे ब्रिटिशांचा रूल कधी एंड झाला, त्यांची सत्ता कधी एंड झाली? 15 ऑगस्ट 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 अवर कंट्री बिकेम इंडिपेंडेंट. आपला भारत स्वतंत्र बनला. इंडिया बिकेम सॉवरीन. सॉवरीन म्हणजे पण स्वतंत्र, इंडिपेंडेंट. वी आर नाउ फ्री टू टेक डिसिजन्स ॲज वी थिंक फिट इन अवर ओन कंट्री. म्हणजे आपल्या कंट्रीसाठी जे फिट असतील, जे योग्य असतील तसे डिसिजन घ्यायला आता आपण फ्री होतो, स्वतंत्र होतो. द वर्ड सॉवरीन मीन्स दॅट द स्टेट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ फॉरेन पॉवर. आता फॉरेनच्या पॉवरमध्ये म्हणजे सत्तेमध्ये होतो का आपण? परकीयांच्या नव्हतो. आता आपला स्वतंत्र देश होता, आता आपण आपले डिसिजन्स घ्यायला आपण फ्री होतो. द मोस्ट इम्पॉर्टंट गोल ऑफ अवर फ्रीडम स्ट्रगल वॉज टू एक्वायर सॉवरिटी. तर मोस्ट इम्पॉर्टंट गोल काय आपल्या फ्रीडम स्ट्रगलचं? म्हणजे आपण जे देशासाठी लढलो, स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तर त्याचं मेन काय? एक्वायर सॉवरिटी, म्हणजे स्वतंत्रता आपल्याला पाहिजे होती ना. सॉवरिटी मीन्स द अल्टिमेट ऑथॉरिटी टू गव्हर्न युअर सेल्फ. सॉवरिटी म्हणजे काय? तर अल्टिमेट ऑथॉरिटी टू गव्हर्न युअर सेल्फ, म्हणजे आपल्याला एक अंतिम अधिकार म्हणतो आपण त्यांना. लास्ट अल्टिमेट म्हणजे काय? अंतिम, शेवटचा अधिकार होता आपल्याला स्वतःवर गव्हर्न करायचं. आपल्याला आपले अधिकार आणि हे आपले स्वतःला स्वतः पाहिजे होते, दुसऱ्यांचे नको होते, फॉरेन पॉवर कडून नको होतं आपल्याला काही. आपले स्वतःचे असे रूल्स आणि रेग्युलेशन आपल्याला पाहिजे होते. त्याला काय बोलतात? अल्टिमेट ऑथॉरिटी टू गव्हर्न युअर सेल्फ. स्वतःला प्रशासन करायसाठी आपल्याला एक ऑथॉरिटी पाहिजे होती, हक्क पाहिजे होता आपला. इन अ डेमोक्रेसी सॉवरिटी रेस्ट्स विथ द पीपल. डेमोक्रेसीमध्ये काय? सगळी सॉवरिटी म्हणजे आपलं स्वातंत्र्यता आहे ती सगळ्या पीपलशी रिलेटेड आहे. द पीपल इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह अँड ग्रँट देम द परमिशन टू एक्सरसाइज सॉवरिन अथॉरिटी ऑन देअर बिहाफ. म्हणजे काय करतात आपल्या इंडियातले पीपल? काय करतात? इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह अँड ग्रँट देम द परमिशन टू एक्सरसाइज सॉवरिन अथॉरिटी. म्हणजे आपले जे पीपल आहे, आपण जे सगळे, तर आपला रिप्रेझेंटेटिव्ह आपण चूज करतो आणि ग्रँट देतो त्याला, म्हणजे त्याला परमिशन देतो की आता हे सगळे सॉवरिन अथॉरिटी आहे, म्हणजे हे सगळे अधिकार वगैरे आहेत, तर त्याच्या हातात देतो आपण, है ना. आपल्या बिहाफ मध्ये त्यांनी काम करावं, आपल्या बिहाफ मध्ये म्हणजे आपल्या वतीने त्यांनी काम करावं आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये, म्हणून आपण त्याला ती सगळी ऑथॉरिटी देतो, त्याला सगळे अधिकार देतो. स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत ते त्याच्याकडे देऊन टाकतो आपण, त्याला ग्रँट देतो. Thus, the Constitution reflects the principle of popular sovereignty and the government elected by the people makes laws on behalf of the people. मग हे कॉन्स्टिट्यूशन काय रिफ्लेक्ट करतं, काय सुचवतं आपल्याला? की
प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलर सॉव्हर्निटी अँड गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय द पीपल मेक्स लॉज ऑन द बिहाफ ऑफ द पीपल. पीपलच्या वतीने म्हणजे बिहाफ ऑफ द पीपल, आपल्या सगळ्यांच्या वतीने कोण लॉ बनवतं? आपण ज्या गव्हर्नमेंटला इलेक्ट करून दिलेले तो माणूस ते सगळे लॉज बनवतं. मग कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलर सॉव्हर्निटी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट करते प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलर सॉव्हर्निटी, हे प्रिन्सिपल रिफ्लेक्ट करते ते कॉन्स्टिट्यूशन. सोशलिस्ट स्टेट. समजते का सगळ्यांना? समजतंय? डिड यू अंडरस्टँड? ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू. थोडेसे हार्ड वर्ड्स आहेत, प्रोनाऊन्स करायला पण हार्ड आहेत आणि त्याचे मिनिंग आणि समजून घ्यायला थोडे हार्ड आहेत, पण हॅट्स ऑफ टू यू की तुम्हाला समजतंय. मी जे सांगते ते तुम्हाला समजतंय. थोडस नसेल समजत तर तुम्ही एकदा परत रीड करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल ते. डिफिकल्ट वर्डचे मिनिंग लिहून ठेवा आणि नंतर तुम्ही क्लास संपल्यावर थोडस परत रीडिंग करू शकता. आणि आता जरी समजलं नसेल तर परत तुम्ही विचारू शकता. सेकंड वन इज सोशलिस्ट स्टेट. आता आपण 4 पार्ट्स बघतोय ना, सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर अँड डेमोक्रेटिक रिपब्लिक. तर त्याच्यामधलं आता आहे सोशलिस्ट स्टेट. A socialist state is such a state where the gap between the rich and the poor is minimum. All have a right over the wealth of the country. It is ensured that wealth is not concentrated in the hands of few people. म्हणजे सोशलिस्ट स्टेट म्हणजे काय? समाजवादी राष्ट्र आपलं म्हणजे काय? सोशलिस्ट स्टेट इज सच अ स्टेट. कसलं स्टेट आहे हे? आपलं हे जो प्रांत आहे, आपलं स्टेट आहे, प्रदेश आहे आपला, तो कसा आहे? वेअर द गॅप बिटवीन रिच अँड पुअर इज मिनिमम. श्रीमंत आणि गरिबांच्या मधला जो गॅप असतो तो कमीत कमी राहायला पाहिजे, असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुचवलेले प्रिएम्बल मध्ये, की गरीब आणि श्रीमंतांमध्ये आपण म्हणतो ना भेदभाव खूप होतो, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही झाला पाहिजे. ऑल हॅव अ राईट ओव्हर द वेल्थ ऑफ द कंट्री. आपल्या कंट्रीची जी संपत्ती आहे, साधन संपत्ती आपल्या निसर्गामध्ये असेल किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल, जसं की गव्हर्नमेंटचे स्कूल्स आहेत किंवा एखादी गार्डन आहे, गव्हर्नमेंटने बनवलेली गार्डन आहे समजा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तर तिथे सगळ्यांना सारखाच अधिकार असला पाहिजे. ऑल हॅव द राईट ओव्हर द वेल्थ ऑफ द कंट्री. म्हणजे ते गव्हर्नमेंटचं आहे ना, कुणाचं तर पर्सनल तरी नाहीये. त्याच्यामुळे ज्या गव्हर्नमेंटचे वेल्थ आहे, जी जी संपत्ती आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांचा समान अधिकार असला पाहिजे. इट इज इन्शुअर्ड दॅट वेल्थ इज नॉट कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ फ्यू पीपल. म्हणजे प्रिएम्बल मध्ये इन्शुअर केलंय, खात्री करून दिली आहे की सगळी वेल्थ जी आहे, सगळा पैसा, जी साधन संपत्ती आहे ती थोड्या लोकांच्या हातामध्ये नाही गेली पाहिजे. सगळ्यांसाठी तिथे समान अधिकार असला पाहिजे, सगळ्यांना त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. थर्ड वन इज सेक्युलर स्टेट. सेक्युलर स्टेट मीन्स काय? द प्रिएम्बल स्टेट सेक्युलरिझम ॲज वन ऑफ अवर गोल्स. इन अ सेक्युलर स्टेट ऑल रिजन्स आर कन्सिडर्ड ॲज इक्वल. सेक्युलरिझम मध्ये सांगितलंय. सेक्युलर म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला, धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समानता, धर्मावरती वाद नाही झाला पाहिजे. आता आपल्या इथे होतं असं हिंदू मुस्लिम याच्यावरती बरेच खूप सगळे धर्म आहेत, त्याच्यामुळे मग वाद पण तसेच होतात. तर मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे लॉ बनवून ठेवलेले, मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे लॉ आहेत म्हणल्यावरती लोक घाबरतात आणि मग सगळं शांततेत चालू राहतं. त्यासाठी सेक्युलर स्टेट हा असा रूल बनवून ठेवलेला आहे. द प्रिएम्बल स्टेट्स
सेक्युलरिझम ॲज वन ऑफ अवर गोल. सेक्युलरिझम हे आपलं एक उद्दिष्ट आहे, म्हणजे धर्मनिरपेक्षता. धर्मावरून भांडणं करायची नाहीयेत, वाद घालायचा नाहीये, एकमेकांच्या धर्माचा रिस्पेक्ट करायचा आहे. मग हे आपलं गोल आहे. सेक्युलरिझम इज अवर गोल. इन अ सेक्युलर स्टेट ऑल रिलिजन्स आर कन्सिडर्ड इक्वल. आपलं सेक्युलर स्टेट म्हटलं आपण, धर्मनिरपेक्ष प्रदेश आहे आपला, म्हणून मग आपल्या इथं सगळे धर्म कसे होतात, इक्वल समजले जातात. सगळे धर्म, सर्व धर्म समानता आहे, सगळे धर्मांना समान समजतो आपण. नो वन रिलिजन इज कन्सिडर्ड टू बी द स्टेट रिलिजन. आता आपल्या इथं असं काही आहे का, महाराष्ट्र आहे म्हणजे फक्त मराठीच लोक आहेत, असं नाहीये ना. स्टेट रिलिजन असं काही नाहीये, महाराष्ट्रात हिंदूच असले पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात पण सगळ्या धर्माचे लोक राहतात. तसंच मग दुसरं स्टेट आहे गुजरात, तिथे पण मोस्टली गुजराती आहेत, पण दुसऱ्या धर्माचे पण लोक राहतात. जसं महाराष्ट्रामध्ये मराठी राहतात, त्याच्यासोबत दुसऱ्या धर्माचे पण लोक राहतात. म्हणजे मग आपण असं एक स्टेट असं नाही करून ठेवलं की इथं ह्याच धर्माचे लोक राहतील. नो वन रिलिजन इज कन्सिडर्ड टू बी स्टेट रिलिजन. स्टेट रिलिजन असं काही कन्सेप्ट नाही आपल्या इथे. द सिटीजन्स आर फ्री टू फॉलो देअर ओन रिलिजन. सगळ्या नागरिकांना आपला आपला धर्म फॉलो करायची परमिशन आहे. स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अमॉंग सिटीजन्स ऑन द बेसिस ऑफ रिलिजन. मग एखादं स्टेट असेल तर ते डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव नाही करू शकत नागरिकांशी, की तू ह्या धर्माचा आहे, तू हिंदू आहे, तू मुस्लिम आहे, मग तुला हे नाही मिळणार, ते नाही मिळणार, ह्या सुविधा तुला मिळणार नाही. आपल्या कंट्रीची जी वेल्थ आहे त्याच्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. आणि सगळे जे रिलिजन आहे ते सुद्धा सगळे इक्वल समजतात. आणि स्टेट डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. असं केलं तर मग पनिशमेंट भेटते गव्हर्नमेंट कडून. भेदभाव करू शकत नाही आपण. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? डू यू नो? Here is some one. Do you know? We have endeavored to preserve the multi-religious nature of our society. आपण आपल्या सोसायटीचं नेचर कसं आहे, मल्टी रिलिजियस, म्हणजे खूप सगळे धर्म आहेत ना इथं. खूप मेहनतीने आपण प्रिझर्व करून ठेवले, जतन करून ठेवले. एंडेवर्ड म्हणजे काय, खूप मेहनतीने हार्ड वर्क करून आपण ते जपून ठेवलेले. आपल्या आपल्या कल्चरमध्ये, आपल्या कंट्रीचं जे मल्टी रिलिजियस नेचर आहे, म्हणजे खूप सगळे धर्म आपण एकत्र राहतो. वी कॅन नॉट एक्झरसाइज द राईट गिवन टू अस बाय अवर कॉन्स्टिट्यूशन. आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे हक्क वगैरे दिलेले आहेत त्याचं उल्लंघन नाही करायचंय, ते ऍक्सेप्ट करायचे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले सगळे लॉज आणि रेग्युलेशन. इट इज अन अनस्ट्रेन्ड मॅनर. इन अन अनस्ट्रेन्ड मॅनर. कशा मॅनर मध्ये? अनस्ट्रेन म्हणजे अनियंत्रित, कसे पण अनकंट्रोलेबल रीतीने आपल्याला त्याचं उल्लंघन नाही करायचं आपल्या नियमांचं. अनस्ट्रेन्ड म्हणजे काय? अनियंत्रित. अनियंत्रित पद्धतीने नाही वागायचं आपल्याला. सगळं स्मूथली गेलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जसे नियम आहेत तसं सगळं स्मूथली झालं पाहिजे. द सेम इज ट्रू ऑफ रिलिजियस फ्रीडम ॲज वेल. रिलिजियस फ्रीडम म्हणजे आपण सांगितलं धर्म, प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य, तसं हेच धर्माच्या बाबतीत पण हेच फॉलो करायचे. व्हेनेवर वी सेलिब्रेट अवर फेस्टिवल वी आर रिक्वायर्ड टू बी कन्सर्न अबाउट पब्लिक क्लीनलीनेस, हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. आपण आपले आपले जसं की दिवाळी आली किंवा मोहरम, ईद वगैरे आला तर सगळ्यांना समान अधिकार आहेत की त्यांनी त्यांचे फेस्टिवल सेलिब्रेट करायचे आहेत, पण त्याच्यासोबत आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट मधलं क्लीनलीनेस, स्वच्छता असेल, आरोग्य आहे, आपल्या एन्व्हायरमेंटची काळजी घ्यायची, आपल्या परिसराची काळजी घ्यायची. समजले सगळ्यांना? तर मला वाटतं आपला टाइम पण होतोय आणि भरपूर काही शिकलोय आज आपण. तेच तुम्हाला रिवाइज करता करता बराच टाइम जाणार आहे. ठीक आहे, आपला टाइम पण होतोय. आय विल स्टॉप प्रेझेंटिंग नाव. तर हा चॅप्टर तुम्हाला रीड करायचा आहे, परत एकदा रीड करायचा आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर पण
पहिले लास्ट चॅप्टर आहे त्याच्यावरची एक्सरसाइज कम्प्लीट करून मला फोटो अपलोड करायचे सगळ्यांनी नेक्स्ट वीक पर्यंत. नेक्स्ट वेनसडे पर्यंत सगळ्यांनी फोटोज अपलोड करायचे होमवर्कचे. ठीक आहे. येस, इन गुगल क्लासरूम. ओके, तर आपण आता इथे थांबूया. बाय एव्हरीवन, गुड नाईट. Ma'am, please repeat homework. I will give it in a Google Classroom. I will submit there. Okay. Okay. गुगल क्लासरूम मध्ये चेक करायचंय तुम्हाला होमवर्क. लास्ट फर्स्ट चॅप्टरचं तुम्हाला एक्सरसाइज कम्प्लीट करायचंय अँड नेक्स्ट चॅप्टर रीड करून ठेवायचं. आतापर्यंत जे आपण शिकलोय ते रीड करून ठेवायचंय.